Hello students, we are studying the second chapter of Pythagoras theorem. In the last videos, we have studied three concepts: Pythagorean triplet, property of 30, 60, 90 triangle, property of 45, 45, 90 triangle. Now, in this chapter, let's study the fourth concept, similarity in right angle triangle, and fifth concept, theorem of geometric mean. वास्तविक हे दोनही कन्सेप्ट वर आधारित थेरम आहे. हे थेरम आपण प्रूव्ह करू आणि नेमका आपल्याला एक्झाम्पल वगैरे बघ कसे सोडवता येईल हे लक्षात येईल. आता सिमिलॅरिटी इन राईट अँगल ट्रायंगल याला सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल असंही वाचलं जातं. स्टेटमेंट पहा काय म्हणतं. इन अ राईट अँगल ट्रायंगल, एका राईट अँगल ट्रायंगल मध्ये एक इथे राईट अँगल ट्रायंगल काढतो. कुठलाही एक राईट अँगल ट्रायंगल, लेट्स गिव द नेम ट्रायंगल ABC. angle B is the 90 degree. In a right angle triangle, if the altitude is drawn to the hypotenuse, आता या राइट अँगल ट्रायंगल मध्ये हायपोटेन्यूस आहे AC. या AC वरती अल्टिट्यूड टाकायचं आहे. अल्टिट्यूड म्हणजे हाइट ऑफ द ट्रायंगल. तर मग या AC ला AC वरती जर अल्टिट्यूड टाकायचं आहे म्हणजे AC ला जर बेस मानायचा आहे तर हाइट हे अर्थातच या B मधून आपल्याला टाकावी लागेल. ठीक आहे. BD is the height and AC is the base. BD is the altitude drawn on hypotenuse AC. Altitude is drawn to the hypotenuse. आपण AC वरती altitude टाकलेला आहे. Then the two triangles formed are similar to original triangle. म्हणजे पहा काय म्हटलंय. हा BD अल्टिट्यूड टाकल्याबरोबर नवीन दोन ट्रायंगल तयार झाले. म्हणजे आधीचा ओरिजिनल ट्रायंगल ABC तर आहेच, मात्र BD हा अल्टिट्यूड टाकल्याबरोबर दोन नवीन ट्रायंगल तयार झाले. हे दोनही ट्रायंगल एकमेकांसोबत सिमिलर असतात आणि हे दोनही ट्रायंगल ओरिजिनल ट्रायंगल ABC सोबत सुद्धा सिमिलर आहेत. हे आपल्याला हा थेरम सांगतो. हे साधा सरळ कन्सेप्ट आहे. एका राईट अँगल ट्रायंगल मध्ये हायपोटेन्यूस वर जर अल्टिट्यूड टाकला तर त्या अल्टिट्यूड मुळे नवीन दोन ट्रायंगल तयार होतात. न्यूली फॉर्म्ड टू ट्रायंगल्स. These two newly formed triangles are similar to original triangle and newly formed triangles are similar to each other also. हे आपल्याला यामधून प्रूव्ह करून दाखवायचं आहे. मग आता आपण हा थेरम प्रूव्ह करत असताना गिव्हन लिहू की आपल्याला नेमकं काय दिलेलं आहे. आपल्याला दिलेलं आहे की इन ट्रायंगल ABC angle ABC is equal to 90 degree. म्हणजे हा अँगल ABC 90 डिग्रीज आहे. म्हणजे हा ट्रायंगल ABC च राईट अँगल ट्रायंगल आहे हे दिलेलं आहे. पुढे BD is perpendicular to hypotenuse AC. BD is perpendicular to hypotenuse AC. हे सुद्धा आपल्याला दिलेलं आहे. असं जर असेल तर आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं आहे. I have to prove that कि ट्रायंगल ABC म्हणजे ओरिजिनल ट्रायंगल ABC is similar to newly formed first triangle. Triangle ABC is similar to triangle ADB, and again that original triangle is similar to triangle ADB, and सेकंड न्यूली फॉर्म ट्रायंगल कोणता आहे BDC. तर तो ट्रायंगल BDC सोबत सुद्धा सिमिलर असतो. म्हणजे तीनही ट्रायंगल हे एकमेकांसोबत सिमिलर आहेत हे आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं आहे.
The triangle ABC is the original triangle, is similar to newly formed triangle ADB, is similar to again newly formed triangle BDC. हे आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं आहे. आता हे नावं नेमकी कशी घ्यायची आहेत हे जरा व्यवस्थित लक्षात घ्या. पहा, ओरिजिनल ट्रायंगलचं नाव जर आपण असं घेतलं, ट्रायंगल ABC is similar to triangle ADB is similar to triangle BDC. हे डायरेक्शन पहा कशी असते पाहिजे. ABC नाव घेत असताना ADB BDC हा सिक्वेन्स व्यवस्थित लक्षात ठेवा. मग आता हे तीनही ट्रायंगल सिमिलर आहेत. सिमिलर आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचे आहेत. प्रूफ यामध्ये कुठलेही कन्स्ट्रक्शन करायची गरज नाही. प्रूव्ह करायला घेऊ आपण. पहिल्यांदा विचार करू आपण ट्रायंगल ABC इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल ADB दोन्ही ट्रायंगलचा विचार करू. ABC ओरिजिनल आणि न्यूली फॉर्म ADB या दोन ट्रायंगलचा विचार करू. हे दोन्ही ट्रायंगल एकमेकांसोबत सिमिलर दाखवता येतात. कसे दाखवता येईल पहा. ट्रायंगल ABC मधला अँगल A आणि ट्रायंगल ADB मधलाही अँगल A दोन्ही अँगल हे कॉमन असल्यामुळे कॉन्ग्रुएंट असते. बरोबर आहे. म्हणून आपण ट्रायंगल ABC चा अँगल BAC इज कॉन्ग्रुएंट टू अँगल BAD. कॉन्ग्रुएंट टू अँगल BAD या ट्रायंगलचा हा अँगल. दोनही अँगल हे कॉन्ग्रुएंट असतील बिकॉज कॉमन अँगल. कॉमन अँगल पहिली पेयर आपल्याला मिळाली. एक पेयर कॉन्ग्रुएंट मिळाली. दुसरी पेयर आपल्याला सहज मिळेल. ट्रायंगल ABC चा अँगल ABC आणि ट्रायंगल ADB चा अँगल ADB हे दोनही अँगल कॉन्ग्रुएंट असतील कारण मेजर इज 90 डिग्री. मेजर इज 90 डिग्री. दोनही अँगलचं माप 90 डिग्री आहे म्हणून ते दोन्ही अँगल कॉन्ग्रुएंट असतील. ज्या ट्रायंगल्स मध्ये अँगलच्या पहिली पेयर आणि दुसरी पेयर जर कॉन्ग्रुएंट असेल तर याचा अर्थ ते दोन्ही ट्रायंगल AA टेस्टने कॉन्ग्रुएंट आहेत. म्हणून आपण म्हणू देयरफॉर ट्रायंगल ABC is similar to triangle ADB by AA test. ठीक आहे. याला आपण इक्वेशन नंबर बनवून देऊ. आता आपण हा आणि हा ट्रायंगल सिमिलर दाखवला. आता आपण पुन्हा ओरिजिनल ट्रायंगल आणि न्यूली फॉर्म सेकंड ट्रायंगल हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर दाखवू. म्हणजे काय म्हणू आपण आता. नाव इन ट्रायंगल ABC and triangle BDC. ADC आणि BDC याच दोन ट्रायंगलचा विचार करू. दोन्ही ट्रायंगल मध्ये पहा. ट्रायंगल ABC मध्ये अँगल ABC आणि ट्रायंगल BDC मध्ये अँगल BDC दोनही अँगल हे कॉन्ग्रुएंट मिळतील. काय करायचं. अँगल ABC आणि अँगल BDC दोन्ही अँगल कॉन्ग्रुएंट आहे कारण मेजर इज 90 डिग्री. मेजर इज 90 डिग्री. दोन्ही अँगलचं माप 90 डिग्री आहे म्हणून दोन्ही अँगल कॉन्ग्रुएंट आहे. दुसरी पेयर आपल्याला मिळेल की त्या दोन्ही ट्रायंगलचा ABC आणि BDC दोन्ही ट्रायंगलचा एक अँगल कॉमन आहे अँगल C. म्हणून आपण म्हणू अँगल ACB. अँगल ACB is congruent to angle DCB. अँगल DCB कारण आहे कॉमन अँगल. कॉमन अँगल ज्या दोन ट्रायंगल मध्ये अँगल्सच्या दोन पेयर कॉन्ग्रुएंट मिळतात
ते दोन्ही ट्रायंगल AA टेस्टने सिमिलर असतात. म्हणून आपण म्हणू therefore triangle ABC is similar. ABC is similar. A सुरुवातीला घेतला मिडल व्हर्टेक्स BC is similar to DC आहे. मग राहिलेला व्हर्टेक्स B म्हणून आपण घेऊ BDC. 1 to 1 correspondence परफेक्ट असायला पाहिजे. ट्रायंगल BDC by AA test. AA टेस्ट में दोनही ट्रायंगल सिमिलर मिळतात. याला आपण इक्वेशन नंबर 2 देऊ. तर मला सांगा फ्रॉम इक्वेशन 1 and 2 we can say that ट्रायंगल ABC ट्रायंगल ADB सोबत सिमिलर आहे. ट्रायंगल ABC ट्रायंगल BDC सोबत सिमिलर आहे. याचा अर्थ ट्रायंगल ABC ट्रायंगल ADB आणि ट्रायंगल BDC तीनही ट्रायंगल काय आहेत सिमिलर आहे. म्हणून आपण म्हणू therefore triangle ABC similar to triangle ADB similar to triangle BDC. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं होतं. माझ्या मते हा कन्सेप्ट तुम्हाला समजला आहे. पुढचा कन्सेप्ट आहे थिअरम ऑफ जॉमेट्रिक मीन. हा कन्सेप्ट सुद्धा पहिल्यांदा आपण स्टेटमेंट पाहू. इन अ राइट एंगल ट्रायंगल, इथे सुद्धा एक राइट एंगल ट्रायंगल आहे. ठीक आहे. नाव देऊ आपण पुन्हा ABC हेच नाव देऊ. आता हे सारखं नाव यासाठी देतोय की मला फरक लक्षात यायला पाहिजे की सिमिलरिटी इन राइट एंगल ट्रायंगल जॉमेट्रिक मीन. In a right angle triangle, the perpendicular segment to the hypotenuse from the opposite vertex. पुन्हा ते झालं की या हायपोटेनियसच्या अपोजिट असणारा व्हर्टेक्स वरून एक परपेंडिक्युलर सेगमेंट टाका. म्हणजे परपेंडिक्युलर सेगमेंट म्हणजे काय झाली ती पुन्हा अल्टिट्यूडच झाली. ठीक आहे. that perpendicular segment is geometric mean. ही जी परपेंडिक्युलर सेगमेंट आहेत ना हीच काय आहे geometric mean आहे of the segments into which the hypotenuse is divided. मला सांगा या परपेंडिक्युलर सेगमेंट BD मुळे हायपोटेनियसचे दोन तुकडे झालेले आहेत. दोन तुकडे BD मुळे म्हणजे D या पॉइंट मुळे हायपोटेनियस AC चे दोन भाग झालेले आहेत. पहिला भाग AD आहे आणि दुसरा भाग BC आहे. तर काय म्हटलेलं आहे की ही जी परपेंडिक्युलर सेगमेंट आहे BD is the geometric mean of the this divided two segments BD and AD and DC. म्हणजे आता आपण काय म्हणू या ठिकाणी थेरम मध्ये गिवन काय दिलेलं आहे पुन्हा इन ट्रायंगल ABC ओरिजिनल ट्रायंगल ABC मध्ये अँगल ABC is equal to 90 डिग्री दिलेलं आहे. पुन्हा BD is perpendicular to AC हे इथे दिलेलं आहे. याच्या आधारावर आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं आहे जॉमेट्रिक मीन प्रूव्ह करून दाखवायचं आहे. जॉमेट्रिक मीन कोणाला म्हटलंय या परपेंडिक्युलर सेगमेंटला म्हटलंय म्हणजे या अल्टिट्यूडला म्हटलेलं आहे. तर BD इज द जॉमेट्रिक मीन म्हणजे जॉमेट्रिक मीन म्हटलं की त्याचा स्क्वेअर असतो BD स्क्वेअर इज इक्वल टू हायपोटेनियसचे दोन तुकडे झालेले आहेत त्या जॉमेट्रिक मीन मुळे म्हणजे ह्या BD मुळे. तर कोणते दोन भाग झालेले आहेत AD आणि DC. तर इथे आपण लिहू AD into DC. याला म्हटलं जातं जॉमेट्रिक मीन. BD स्क्वेअर is equal to AD into DC हे आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं आहे. दिलेलं आहे तसं आणि प्रूव्ह हे करून दाखवायचं. इथे सुद्धा कन्स्ट्रक्शनची गरज नाही आहे. सहज प्रूव्ह होतं आणि हे प्रूव्ह करणं अधिक सोपं आहे कारण ऑलरेडी आपण हा आधीचा थेरम प्रूव्ह केलेला आहे. आता मला सांगा इन ट्रायंगल ABC BD is perpendicular to AC दिलेला आहे. काय दिलेला आहे पहा इन ट्रायंगल ABC
अँगल ABC इज इक्वल टू 90 डिग्री आणि BD इज परपेंडिक्युलर टू AC असं तुम्हाला दिलेलं आहे. दिलेलं आहे. ज्या ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल मध्ये हा अल्टिट्यूड हायपोटेन्यूज वरती टाकला जातो अशा वेळेस आपल्याला काय अप्लाय करता येतं? सिमिलॅरिटी इन राईट अँगल ट्रायंगल असं जर दिलं असेल तर आपण म्हणू शकतो की हे तीनही ट्रायंगल, नवीन दोन ट्रायंगल आणि ओरिजिनल ट्रायंगल हे एकमेकांसोबत काय असतात? सिमिलर असतात. असं कोण सांगतं आपल्याला? सिमिलॅरिटी इन राईट अँगल ट्रायंगल. म्हणून आपण लिहू की ट्रायंगल ABC is similar to triangle ADB is similar to triangle BDC. काय कारण आहे? Similarity in right angle triangle. Similarity in right angle triangle. ठीक है? त्याला आपण इक्वेशन नंबर 1 घेऊ. पहिला ट्रायंगल दुसऱ्या ट्रायंगल सोबत सिमिलर आहे, दुसरा ट्रायंगल तिसऱ्या ट्रायंगल सोबत सिमिलर आहे, कारण सिमिलॅरिटी इन राईट अँगल ट्रायंगल. त्यापैकी आपल्याला पहिल्या ट्रायंगलचं काम नाही आहे, याला आपण फ्रीज करू. ठीक आहे, त्याचं काम नाही आहे, काम करू. इक्वेशन पण द्यायची पण गरज नाही. उरले दोन ट्रायंगल. कोणते दोन ट्रायंगल आहे? ट्रायंगल ADB is similar to triangle BDC. आपल्याला मिळालं म्हणजे ट्रायंगल ADB is similar to triangle BDC. मला सांगा, जर हे दोनही ट्रायंगल सिमिलर आहेत, दोनही ट्रायंगल सिमिलर आहेत, तर त्याच्या करस्पॉन्डिंग साइड्स या कशा असतील? प्रपोर्शन मध्ये असतील. मग कसं लिहित असतो आपण? therefore AD upon BD is equal to DB upon DC is equal to AB upon DC. AB upon DC. काय कारण आहे? corresponding sides of similar triangle. सिमिलर ट्रायंगलच्या ह्या corresponding साइडच्या पेअर आहेत. तीनही रेशो काय आहे? इक्वल आहे. असं जर असेल, यामध्ये आता आपल्याला प्रूव्ह काय करून दाखवायचं आहे? BD स्क्वेअर. ह्या रेशो मध्ये BD येतो, या रेशो मध्ये सुद्धा DB म्हणजेच BD येतो. ह्या रेशो मध्ये BD येत नाही म्हणून याला पुन्हा फ्रीज करू. असं काही काम नाही. मग आता कोण राहिले? AD upon BD is equal to DB ला आपण BD म्हणू, BD upon DC. ठीक आहे, त्याच्यामध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. काय होईल? AD into DC is equal to BD into BD म्हणजेच काय होतं? BD स्क्वेअर. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं होतं. BD स्क्वेअर is equal to AD into DC. जॉमेट्रिक मीन हा आपण थेरम प्रूव्ह केलेला आहे. लिहून घ्यायचं आहे तुमच्या नोटबुक मध्ये.